हरिपाठ अभंग 19 भाग 2। हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके। ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कूळ कुत्र वर्जियले। म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ज्यांच्या मुखामध्ये हरीचा पाठ असतो, जे हरीचं नामस्मरण करतात, त्यांचं आयुष्यामध्ये हे कल्याणच होत असतं, कारण त्यांना त्याच्यामधून आनंद भेटतो। जसा एखादा भुंगा एखाद्या फुलामध्ये जाऊन जेव्हा मध सेवन करत असतो, मकरंद सेवन करत असतो, तेव्हा तो स्वतःला विसरून जाऊन त्याच गोष्टीमध्ये तल्लीन होतो, त्याला इतर गोष्टींचा बाह्य जगाचा विसर पडल्यासारखा होतो। तसंच हरीचा भक्त हरिनामस्मरणामध्ये गुंतून जातो, दंगून जातो, त्याला इतर कोणत्याही गोष्टीचा ठाव ठिकाणा लागत नाही। अशा प्रकारे आपण गुंतलात तर हरिनामाची प्राप्ती आणि हरी देखील आपल्याला मिळत जाईल। ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जियले। ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हरिनामाचं शस्त्र आपल्याजवळ जर असेल तर आपण काय करू शकतो, तर हे शस्त्र एवढं प्रभावी आहे की याद्वारे आपण काळरूपी यमाचा देखील प्रभाव करू शकतो। म्हणजेच काय की अकाली अवेळी घडणारे संकट किंवा अशा प्रकारचे येणारे जीवनातल्या समस्या अडचणी याच्यावर आपण निश्चितपणे मात करू शकतो आणि ही मात करून आपण जीवन सुखी समाधानी करू शकतो। म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जर हे हरिनाम आपल्याजवळ असेल तर आपण सर्व गोष्टींवर मात करून आपल्या जीवनाचा उद्धार करू शकतो। जय जय रामकृष्ण हरी।